स्टार्ट. नमस्कार. तुम्ही आत्तापर्यंत हे ऐकलेलं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ बोमटी. पण याचा नेमका गोठ्यामध्ये वापर कसा करायचा ते आपण आता थोडक्यात समजून घेऊ. आज समजा तुमची गाय 10 लिटरची असेल, जर्सीमध्ये 15 असेल, तुमच्या एचएफमध्ये 20, 25, 40 लिटरची असेल. याच्यामध्ये पुढची पिढी तुम्हाला कशी पाहिजे त्याचा विचार गाय व्यायच्या आधीपासून केला पाहिजे. का तर आता तुम्ही जो काही विरेकांडी किंवा वळू वापरणार आहे त्याच्यातून जी काही कालवड किंवा बोरा जन्माला येईल तो पुढे तुम्हाला 15-20 वर्ष तुमच्या गोठ्यात सांभाळायचा आहे. म्हणून आपण परत सांगतो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ बोमटी हे शास्त्र, हे शस्त्र गोठ्यात कसं वापरायचं आहे. आता जर तुम्ही वळू वापरणार असेल तर त्याची आई बाप कोण, मग त्या बापाच्या आईने किती दूध दिलं होतं, ही आई कोण, हिच्या आईने किती दूध दिलं होतं. तुमच्याकडे जर कालवड जन्माला आली तर तिच्यामध्ये आईची गुण 50% आणि बापाची गुण 50%, हे किती येते हे सगळं कागदावर पाहिजे. म्हणून वळू वापरताना अतिशय काळजीपूर्वक वळूंचे खानदान, अनुवंशिक माहिती, घराणं हे सगळं माहीत पाहिजे. दुसरा प्रकार आहे विरेकांडी. विरेकांडी वापरताना त्या विरेकांडीच्या अशी विरेकांडी असते त्याच्यावर लिहिलेलं असतं, काही एक ABCDचं अक्षर असतं, मग एक नंबर असतो, मग एक तयार करण्याचं वर्ष असतं, असं सगळं त्याच्यावर लिहिलेलं असतं. तर ती माहिती म्हणजे मुख्यतः कोणती विरेकांडी पाहिजे, पहिलं तर आपण कुठली जात निवडणार आहोत, त्याची शुद्धता का, मग कुठल्या कंपनीचं विरेकांडी वापरायचे आहे हे इंटरनेटवर तपासणी करावी. त्याच्यानंतर सिद्ध वळूचा आग्रह करावा. सिद्ध म्हणजे काय, की आता मी तुम्हाला पहिल्यांदा असं म्हणावं की आई वडिलांची माहिती, पण सिद्ध म्हणजे त्याच्या असा वळू की त्याच्यापासून ज्या काही कालवडी जन्माला आलं त्यांचं मिल्क प्रोडक्शन रेकॉर्ड हे नोंदणी झालेलं आहे, म्हणजे सिद्ध झालेलं वळू, त्यानंतर सिद्ध वळू, याचा आग्रह तुम्ही धरला पाहिजे. आणि आता एक नवीन ट्रेंड आलेला आहे की सॉल्टेड सिमेंट, म्हणजे ज्याची लिंग निश्चिती आधीच झालेली आहे अशा प्रकारचं सिमेंट. तर भारतामध्ये अनेक कंपन्यांनी मागच्या 60-70 वर्षांपासून संस्थांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आपला अभ्यास त्यामध्ये वाढवला पाहिजे आणि त्यांचं एकच उद्दिष्ट असतं पाहिजे की माझ्या गोठ्यात येणारी पुढची पिढी हिचं दूध चांगलं असावं, तिची फॅट चांगली असावी, तिची डिग्री चांगली असावी, ती कमी आजारी पडावी, तिची प्रतिकारशक्ती चांगली असावी आणि तिची वजनवाढ चांगली असावी, खुरांची वाढ व्यवस्थित, वाढ म्हणजे खुरांचे ठेवण चांगले असावी, कासेचे ठेवण चांगले असावी, शरीराची ठेवण चांगली असावी, असे साधारणपणे 50-75 मुद्दे असतात. तुम्ही जर बोराड ठेवणार असा तुमच्या गोठ्यासाठी तर तुम्हाला त्याची DNA टेस्टिंग पण करता येते. तुम्हाला जर वळू तुमच्या गोठ्यात असेल तर त्या वळूला जे काही सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस म्हणजे लैंगिक आजार असते त्याची तुम्ही प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी, जेणेकरून तुमच्या गोठ्यात पुढे येणारी पिढी की तुम्हाला धोका देणार. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ बोमटी अतिशय मोठा विषय आहे, कारण तो तुमच्या गोठ्याचं अर्थशास्त्र घडवणारा किंवा बिघडवणारा विषय आहे. कसा, तर त्याचं कारण असं आहे की योग्य वळू किंवा योग्य विरेकांडी नसेल तर जे काही चुकीची पिढी जन्माला येईल त्याचे दुष्परिणाम गोठ्याचा मालक म्हणून तुम्हाला भोगायचे आहे. मग यासाठी काय करता येईल, तर अभ्यास वाढवा, इंटरनेटचा वापर करा, गुगलवर सर्चिंग करा, नाही तर चांगल्या तज्ज्ञाची मदत घ्या आणि तुमचा दूध व्यवसाय फायद्यात आणा. ते आणणं सहज शक्य आहे. किमान 1 वर्षभर कुठल्या तरी तज्ज्ञ व्यक्तीवर विश्वास ठेवून अतिशय गरजेचे आहे. हीच माझी तुम्हाला नम्र विनंती. धन्यवाद.